सदर कथेचे सर्व कॉपीराईट्स हे मूळ लेखकाकडे म्हणजे माझ्याकडे असल्याने त्यांचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल हे लक्षात असू द्या. रहस्य उलगडताना चॅनलला आत्तापर्यंत चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे, परंतु हेही बघण्यात आलं आहे की सर्वच आपले व्ह्यूअर्स सबस्क्राईब करत नाही आहेत. तर कृपया सगळ्यांना विनंती अशी आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन देखील दाबा, जेणेकरून जेव्हा पण पुढची रहस्यकथा अपलोड करण्यात येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला त्याचा आस्वाद अगदी योग्य पद्धतीने घेता येईल. आजच्या कथेला सुरुवात करूया. कथेचं नाव आहे न सुटलेलं कोडं. कधीकधी काही घटनाच अशा घडतात किंवा अशा गोष्टी आपल्या ऐकण्यात येतात की काय खरं आणि काय खोटं याचा काही ताळमेळ राहत नाही. त्या रात्री मी प्रोफेसर निकम यांच्या घरी मुक्कामाला होतो. मुंबईहून बसने आलो होतो, त्यामुळे चांगलाच दमलो देखील होतो. निकम सरांना रिटायर होऊन आता 5-6 वर्ष झाली होती. प्रोफेसर निकम म्हणजे आमचे फिजिक्सचे अगदी फेवरेट प्रोफेसर. कितीही कठीण विषय असला तरी तो अगदी सोपा करून ते सांगायचे. त्यांची शिकवायची पद्धत इतकी साधी आणि सरळ होती की फिजिक्सच्या परीक्षेचं आम्हाला कधी टेन्शन आलंच नाही. आता मला देखील कॉलेज सोडून 25 वर्ष होत आली आहेत, तरीसुद्धा आमच्या बॅचचे काही विद्यार्थी अजूनही निकम सरांच्या संपर्कात आहेत. मला कोल्हापूरला काम आहे हे मी फोनवर सांगताच निकम सरांनी कुठेही दुसरीकडे जाऊ नकोस, थेट माझ्या घरी ये अशी ऑर्डर दिली. आता त्यांना नाही कसं म्हणणार. निकम सर देखील फक्त कॉलेज एके कॉलेज असं करणाऱ्यांपैकी कधीच नव्हते. त्यांनी अनेक विषयात संशोधन केलं होतं. कित्येक जर्नल्स, रिसर्च रिपोर्ट्समध्ये त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलेले आर्टिकल्स छापून येत असत. त्यांना काही महिने आधी शिक्षण क्षेत्रात आणि फिजिक्स विषयात केलेल्या कार्याबद्दल अवॉर्ड देखील मिळाले होते. त्या दिवशी मी त्यांच्या घरी पोचलो. रात्रीचे 9:30 झाले होते. निकम सरांचा बंगला छोटा असला तरी आजूबाजूला फारशी वस्ती नव्हती. त्यामुळे त्यांच्या बाल्कनीत आम्ही खुर्च्या टाकून बसलो. निकम सरांनी मी आलो होतो म्हणून व्हिस्कीची नवीन बाटली उघडली. आपापले ग्लास घेऊन आम्ही गप्पा मारत होतो. सर तसे कायम स्वतःला नेहमी अपडेटेड ठेवत, त्यामुळे त्यांच्याकडे गप्पा मारायला कधी विषय कमी पडत नसे. बोलता बोलता विषय आला भूत पिशाच्चयांचा. मी सरांना विचारलं, सर तुम्ही मानता का भूत वगैरे या संकल्पना? हा प्रश्न ऐकून सर थोडे गंभीर झाले. त्यांनी व्हिस्कीचा एक घोट घेतला आणि मला बघून म्हणाले, दिसतात तेवढ्या गोष्टी सोप्या नसतात. मी जरा गोंधळलो. निकम सरांसारख्या फिजिक्समध्ये पांडित्य मिळवलेल्या माणसाने ठाम नकार द्यायच्या जागी असं बचावात्मक धोरण घ्यावं? मला जे ऐकलं त्यावर विश्वास बसेना. म्हणजे तुमचा या सगळ्यावर विश्वास आहे तर? मी म्हटलं. विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, सर म्हणाले. तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? अनेक वर्ष आधी घडलेली ही गोष्ट ऐक आणि मग तुझं तू ठरव, असं सांगून सरांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली. या गोष्टीला जवळजवळ आता 40 वर्ष होत आली आहेत. मी या गोष्टीचा उल्लेख फार कोणाकडे केलेला नाही. ते दिवस होते जेव्हा मी अगदी नुकताच पदवी घेऊन नोकरीला लागलो होतो. आपलं कॉलेज जॉईन करायच्याही बरंच आधी. माझी आई मूळची कोकणची. माझ्या बालपणी मी फार कधी मामाकडे किंवा कोकणात गेल्याचं मला आठवत नाही. पण तेव्हा माझ्या आजीची म्हणजे आईच्या आईची तब्येत एकदम खालावली आणि मला मामाचं पत्र आलं. तसा मी ताबडतोब निघालो. बसनी कोकणला जायला 8 तास लागतात. गावात पोचलो. मला सगळंच नवीन होतं. मामा मला घ्यायला बसस्टँडवर आलाच होता. ये ये, बरेच वर्षांनी आलास असं म्हणत त्याने माझं स्वागत केलं. मी प्रथमच कोकण पाहत होतो. दाट जंगल, कौलारू घरं, शेतं
आणि दिवस रात्र लाटांचा आवाज करणारा अथांग समुद्र. सगळं अगदी सुंदर होतं. आम्ही त्यांच्या वाड्यात गेलो. वाडा छोटा होता, पण जागा चांगली होती. शेती, बाग सगळं होतं. दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी मला एक गोष्ट जाणवली. ती अशी की दिवसा अगदी शांत आणि निसर्गरम्य वाटणारं हे गाव रात्री मात्र एकदम भयाण वाटायचं. सगळीकडे काळोख आणि शांतता. आणि हेच कमी होतं की काय, की त्यात भर म्हणून प्राण्यांचे आवाज. कधी कोल्हे तर कधी रानातले जंगली कुत्रे, त्यांच्या भुंकण्याचा आवाज येई. या व्यतिरिक्त गावात साप, धामण असे प्रकार होतेच. विचित्र गोष्ट म्हणजे मामाला यापैकी कशाचीच भीती वाटायची नाही. कितीही अंधार झाला तरी तो न घाबरता शेतात किंवा मागच्या बागेत कंदील घेऊन जायचा आणि जे काम असेल ते करून यायचा. तो तर चक्क मला एकदा असंही म्हणाला की रात्री समुद्रकिनाऱ्यावर जाऊन एक चक्कर मारून येऊ. हे अगदीच वेगळं होतं. आणि माझ्या लक्षात आलं की मामाने त्याच्या शेतीसाठी, बागेसाठी कोणीच वॉचमन, सिक्युरिटी किंवा राखण करायला असं ठेवलं नव्हतं. गावात फारसं कोणी असं केलंच नव्हतं. मला प्रश्न पडला. मी दुसऱ्याच दिवशी हे जेव्हा मामाला विचारलं तेव्हा हसत हसत मामा म्हणाला, अरे आपल्याला काय गरज या सगळ्याची? आपला राखणदार आहे ना. राखणदार? कोण राखणदार? अरे आपल्या पूर्वजांची पुण्याई आहे ती. या गावात कुणावरही कुठल्याही प्रकारचं संकट आलं की राखणदार मदत करतोय बघ, मामा सांगत होता. पण कसं? म्हणजे तो असतो कुठे? करतो काय? मी विचारलं. जो संकटात असेल त्याची मदत करतो. अमावस्येला गावात फिरतो, गस्त घालतो. तो हयात असताना जे जे करायचा ते सगळं तो अजूनही करतो. हयात नाही तर दिसतो कसा? राहतो कुठे? येतो कुठून आणि जातो कुठे? काहीही मामा. फार प्रश्न पडतात तुला. विज्ञान शाखेचा पदवीधर नाही का तू? येईल तुलाही असा काही अनुभव येईल आणि उत्तर देखील मिळेल, मामा हसत हसत म्हणाला. मी तो विषय फारसा ताणला नाही, पण मामाचं इतकं उघड उघड अंधश्रद्धेने वागणं मला आवडलं नाही. एक आठवडा गेला आणि आता बाजूच्या गावात रात्री बिबट्या आल्याच्या घटना घडू लागल्या. काही भटक्या कुत्र्यांचे निपचित देह सापडले आणि काही ठिकाणी तर बिबट्याच्या पाऊलखुणा दिसून आल्या. आमच्याही गावात बिबट्या येतो की काय अशी भीती लोकांना वाटू लागली. आधीच शांत असलेला गाव आता अजूनच शांत झाला. एक दिवस मामाला जायचे होते तालुक्याला. त्याला रात्री येताना उशीर होईल असं तो सांगून गेला होता. त्या दिवशी संध्याकाळी मी नदीकाठच्या देवळामागे जो डोंगर आहे तिथे फिरायला गेलो. वर दाट झाडी होती. पक्ष्यांचे आवाज येत होते. टेकडीच्या टोकापाशी उभे राहून सूर्यास्त पाहून झाल्यावर मी घरी परतायला निघालो. आणि काय झालं माहीत नाही, पण मला बाहेर पडायची वाटच सापडेना. जिथून मी जंगलात आत गेलो होतो ती पाऊलवाट आणि ते झाड मला सापडतच नव्हतं. अंधार पडू लागला होता आणि आता मलाही थोडी अस्वस्थता जाणवायला लागली. काहीतरी करून शेवटी वाट सापडली आणि मी जंगलातून बाहेर आलो. थोडा दूरवरच्या वळणावरून आलो, पण इथून घरी जायचा रस्ता मला ठाऊक होता. पण इतक्या मिट्ट काळोखात चालणं म्हणजे एक जोखीमच होती. आणि त्यात भर म्हणून की काय, पण त्या दिवशी अमावस्या होती. आकाशात चंद्र नव्हता आणि नेहमीसारखे तारेही नव्हते. मी अगदी चाचपडत न धडपडता चालत राहिलो. जवळजवळ 25 मिनिटे लागणार होती असा माझा अंदाज होता. सगळं शांत होतं. रातकिड्यांचा आवाज येत होता आणि मी चालताना पानांचा येईल तेवढा. आणि तितक्यात मला ऐकू आलं की पानांचा आवाज पुन्हा झाला. थोडं दूरवरूनच कोणीतरी चालत येत होतं. आणि मला ते ऐकू आलं. आवाज
गुरगुरण्याचा होता. असा आवाज सहसा एखादं हिंस्र जनावर काढतं. मांसाहारी हिंस्र जनावर, जसं की वाघ, सिंह, बिबट्या. बिबट्या. माझे पाय कापू लागले. माझे श्वास जोरजोरात येऊ लागले. मागे वळून पाहणं तर सोडाच, मी भरभर चालू लागलो. त्या क्षणी मला सगळे देव आठवले. मी आता जवळजवळ धावू लागलो आणि एकदम दगडावरून काहीतरी मध्ये आलं म्हणून पडलो. गुडघ्यातून रक्त यायला लागलं. थोडंसं खाली जमिनीवरही पडलं. आता ती जखम पुसून घ्यायला ना वेळ होता ना काही होतं. पण सांडलेल्या रक्ताच्या वासाने वाघ अजून आकर्षित होणार आणि मला शोधून काढणार हे लक्षात न येण्या इतपत मूर्ख मी नक्कीच नव्हतो. आता भरभर चालताना त्रास होत होता. थोडं पुढे येताच मला बाजूच्या शेतात एक पडकं घर दिसलं. आत एक दिवा जळत होता. मी त्या दिशेने वळलो आणि दारावर हलकी थाप मारली. पण त्या तेवढ्या धक्क्यानेच दार आत ढकललं गेलं. मी आत शिरलो आणि माझ्या मागे दार लावून घेतलं. आता हळू त्या घराच्या खिडकीतून बाहेर पाहिलं. रस्त्यावर बिबट्या दिसला. त्याच्या तोंडात काहीतरी होतं. एखाद्या भटक्या कुत्र्याचं मांस वगैरे. तो इथे तिथे बघत होता. कदाचित मला शोधत होता. मी तोंडावर हात ठेवला आणि त्या खिडकीतून बघणं बंद केलं आणि खाली पडून राहिलो. आता परत थोड्या वेळाने पाहिलं तर बिबट्या याच दिशेने चालत येत होता. आता सगळं संपलं. मी या पडक्या घरात अडकलेलो होतो आणि त्या घराचं दार बिबट्याने तर एका फटक्यात तोडलं असतं. आणि तेवढ्यात मला छतावर, कौलांवर कोणीतरी चालतंय असा आवाज आला. मी पुन्हा एकदा खिडकीतून बाहेर पाहिलं. बिबट्या आता अगदी जवळ आला होता. मी देवाचा धावा केला आणि हेच आपले शेवटचे क्षण असं मनोमन मान्य केलं. आणि तेवढ्यात ठाय ठाय बंदुकीच्या गोळीचे 2 आवाज आले आणि कोणीतरी छतावरून उडी मारल्याचा आवाज आला. मी बाहेर पाहिलं तर बिबट्या मरून पडला होता. मी पळत त्या घराबाहेर आलो आणि मला दिसलं की पडक्या घरातून मागे शेतात माणसाच्या पाऊलखुणा दिसत होत्या. मेलेला बिबट्या, या पाऊलखुणा. काहीच समजत नव्हतं. नेमकं घडलं काय याचा काही अंदाजच बांधता येईना. मी घाबरून गेलो होतो. मला घाम फुटला. मी घरी आलो आणि माझी अवस्था बघून मामाने थेट मला आराम करायला पाठवलं. उद्या सकाळी बोलू इतकंच तो म्हणाला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्याला सगळी हकीकत सांगितली आणि तो माझ्याकडे बघत मंद स्मित करत म्हणाला, बघ आला की नाही तुझ्या मदतीला तो धावून. मी गोंधळलो. कोणाबद्दल बोलतो आहेस? राखणदार बाळा, अजून कोण? माझा नाही विश्वास बसत. कोणीतरी खरंच आलं होतं. गोळ्यांचा आवाज आला तर, मी म्हटलं. मामा यावर काहीच बोलला नाही. काही दिवसांनी आजीची तब्येत सुधारली आणि मी मुंबईला परत आलो. परत येऊन 8 दिवस होऊन गेले आणि एका रविवारी मामाचं पत्र आलं आणि ते वाचून मला खरंच घाम फुटला. डोक्यातली गुंतागुंत अजून वाढली. पत्रात मामाने वनविभागाच्या अहवालाची प्रत जोडली होती. एका बिबट्याची अज्ञात शिकाऱ्याने गोळ्या झाडून हत्या केली अशी नोंद करण्यात आली होती. सोबतीला आलेल्या चिठ्ठीत मामाने लिहिले होते, सरकार दरबारी नोंद काहीही असली तरी सत्य तुला कळलं पाहिजे म्हणून हे लिहितोय. मी त्या वनविभागाच्या कार्यालयात जाऊन आलो. तिकडचा एक अधिकारी आपल्याच गावचे पाटील आहेत, त्यांचा भाचा आहे. त्याने मला खरी माहिती दिली. जो बिबट्या आपल्या गावी तुझ्या समोर मारला गेला त्याला 0.5 mm 2 गोळ्या लागल्या होत्या आणि अशा गोळ्या फक्त ब्रिटिशकालीन जॅक्सन कंपनीच्या बंदुकांमध्ये वापरल्या जायच्या. गंमत अशी आहे की ही जॅक्सन कंपनी 1910 साली बंद झाली असून गेल्या 100 वर्षात त्यांनी कुठलंही नवीन उत्पादन केलेलं नाही. आणि आता हा खालचा फोटोसुद्धा बघ. अगदी दुर्मिळ फोटो आहे.
आपल्या गावात तेव्हा तैनात असलेल्या इंग्रज कलेक्टरच्या शिकारी दरम्यान घेतलेला आहे. यातील उजवीकडून पहिली व्यक्ती म्हणजे जॅक्सन रायफल घेऊन उभा असलेला आपल्या गावचा राखणदार. असं म्हणत निकम सरांनी तो फोटो मला दाखवला. तो एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो होता. 4 लोक एका मोठ्या मृत वाघासमोर उभे होते. मी तो फोटो पाहतच राहिलो. धन्यवाद. आशा आहे की आजची कथा ही सुद्धा एक वेगळ्या प्रकारची रहस्यकथा म्हणून आपण जी सादर करण्याचा प्रयत्न केला आहे ती तुम्हाला आवडली असेलच. अशाच नवनवीन कल्पनांवरती, नवीन नवीन आयडियाजवरती बेस्ड रहस्यकथा, भयकथा, गूढकथा आपण घेऊन येऊच. पुन्हा एकदा विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा पण रहस्य उलगडतानावरची पुढची कथा अपलोड होईल तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला चांगल्या चांगल्या उत्तम उत्तम कथांचा आस्वाद घेता येईल. धन्यवाद.